तर नमस्कार. या वर्षीची पूजा आपली आपण म्हणजे आपली कंपनी दरवर्षी दसऱ्याला आपली पूजा असते, सर्व होतं आपलं. यावर्षी योगासयोगाने ऑडिट असल्यामुळे थोडंसं उशिरा का होईना पण छान अशी पूजेचं नियोजन कंपनीनं केलेलं आहे आणि या पूजेचे भाग्य आम्हाला लाभले, त्याबद्दल आम्ही मॅनेजमेंटचे खूप खूप धन्यवाद मानतो. तर विनोद वाजेकर, आपली ही वर्षाची पूजा व्हायला पाहिजेत, याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? सर्वप्रथम पहिले लाऊडली शिवलग मित्रांना मी नमस्कार करतो आणि याविषयी बोलायचं म्हणजे दरवर्षीप्रमाणे आमच्या कंपनीमध्ये पूजा ही दसऱ्याच्या दिवशी ठेवली जाते आणि होतेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी, कारण दसऱ्याला दुसऱ्या दिवशी सुट्टी असते आणि कंपनीमध्ये आमच्या मशीन वगैरे सर्व पुजल्या जातात. पण ह्या वेळेला महत्त्वाचं ऑडिट होतं आणि ते ऑडिट पण महत्त्वाचं होतं कारण ते 6 दिवस होतं. त्यामुळं कंपनीला म्हणजे आमच्या जमलं नाही पूजेचं नियोजन करण्यासाठी ऑडिट असल्यामुळे. तर ती पूजा थोडी पुढे म्हणजे काही दिवसांनी ठरवण्यात आली, म्हणजे तारीख वगैरे ठरवून. तर ती पूजा आज ठेवली गेली आणि ती पूजा इतकी मस्त आणि सुंदर नियोजन आमच्या HR टीमने घेतलं, विशेष करून नागरे साहेब, सतीश साहेब आणि म्हात्रे साहेब. खूप मस्त नियोजन केलं. जेवणाचं अप्रतिम झालं, पूजेचं पण नियोजन मस्त झालं आणि म्हणजे पारंपरिक वेशभूषा हे जे नियोजन ठेवलं तर ते पण मस्त जे दसऱ्याच्या दिवशी होतं तसंच आत्ता पण झालेलं आहे. तर म्हणजे ह्यावर बोलायचं बोललं तर अजून तर काय बोलू शकणार नाही, कारण आणखी काय बोलणार. बरोबर, खूपच छान. असं पण पारंपरिक वेशभूषा ही केलेलीच आहे. बरोबर. आणि या पारंपरिक वेशभूषेचं जे मी परिधान केलं आहे ते माझ्या मित्रांनी मला नटवलं आहे, सजवलं आहे. जसा याचा बैल असतो ना आपला पोळ्याचा, तसा सजवण्याचा त्यांनी खरोच प्रयत्न केला आहे आणि थोडंसं सजल्यासारखं वाटतो आहे असं मला वाटायला लागलं आहे. त्याबद्दल तुमचं मित्रांनो खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला एवढा मान दिला त्याबद्दल. आणि दाते साहेबसुद्धा आपल्या वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत आणि आमचे हे फोटोग्राफर म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक पिकनिकला कार्यक्रमाला असतात. आजचा पिकनिकचा दिवस नाही आहे पण कार्यक्रमाचा दिवस आहे. त्यांचा उत्साह हा गगनात मावत नाही आहे. ते थोडेसे आजारी आहेत पण आज त्यांचा आजार असा छूमंतर झालेला आहे की आज मित्रांनी त्यांचं म्हणजे दिल खुलास झालेले आहेत. दाते साहेब, तुम्हाला कसं वाटतं मैत्रीचा कट्टा हा आपला आणि आपल्या मैत्रीबद्दल? आणि आपण आज ठरवलं होतं की प्रत्येकाने एक शेरवानी घालून यावं, एक आनंदाचा आनंद घ्यावा. तुमचं नियोजन कसं सकाळपासून होतं? बरोबर, सर्व माझ्या मित्रपरिवारांना सगळ्यांना माझा नमस्कार होता. आणि आपल्या MJ बायोफार्मा कंपनीने जो आपला पूजेचा जो कार्यक्रम जो आयोजित केला दरवर्षीप्रमाणे, तो खूपच चांगला आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मला खूप धन्यवाद द्यायचे त्यांचे आणि आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आपण या पूजेच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी नियोजनबद्ध आपण जे सगळं वेशभूषा वगैरे करून म्हणजे आपलं पारंपरिक वेशभूषा करून आपण सगळे आलो आहोत, सगळे एकत्र जमलो आहोत आणि पूजेचा लाभ घेतला आणि जेवण पण छान म्हणजे उत्तम प्रकारे झालं आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मित्रा. त्याचप्रमाणे आमचे शिवाजी देशवाल कोल्हापूरला कालच होते आणि त्यांनी बोलले होते काही झालं तरी मी पूजेला हजर होणार आहे. थोडेसे शेरवानी घालून आले पण तर आहेत, कॉम्बेमध्ये आहेत जरासे. तर शिवाजी देशवाल पूजा, धर्म आणि हिंदू धर्म आणि आपले सण उत्सव आणि आर्थिक व्यवहार, आर्थिक परिस्थिती याबद्दल तुम्हाला सांगायचं, बोला. मी माझ्या मित्रांचं सगळ्यांचं पहिला या आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांचं आभार मानतो, कारण त्यांनी रेअरीनं भाग घेतला आहे आणि कंपनीने जो काय आज कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आपल्या उत्सुकतेने भाग घेऊन हा जो पूजेचा कार्यक्रम पुढे कसा नेता येईल यासाठी मॅनेजमेंटला थोडं सहकार्य केलं आणि हा जो कार्यक्रम चालू आहे तो उत्तम प्रकारे आता नियोजन केलेलं आहे आणि त्या माझं सर्वांना खूप शुभेच्छा. उत्तम प्रकारे असा कार्यक्रम झालेला आहे. अजून बाकी आहे भरपूर. तर आम्ही सध्या सर्वांनी जेवण विचारलं. मोदी साहेबांचा एक प्रश्न होता की अर्थव्यवस्था आणि हिंदू धर्म. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे बरेच आपले सण असतात म्हणजे आपण जे करतो अगदी वर्षभर असतात
आणि त्या प्रत्येक सणाप्रमाणे आपण त्या वेशभूषा त्याप्रमाणे काही असतं खरेदी हे सर्व असतं त्याच्यामध्ये आपल्या त्या अर्थव्यवस्थेला खूप हातभार लागतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक सण किती असा आपण तो नवीन जोमाने उत्साहाने साजरा करतो आणि त्या सणाला लागणाऱ्या आपण ज्या काही चीजवस्तू काही म्हणजे सामग्री वगैरे आपण ती खरेदी करतो. साहजिकच त्याचा हातभार आपल्या अर्थव्यवस्थेला लागतोच आणि आपला जास्त हातभार लागतो पूर्ण या आपल्या भारत देशामध्ये आपल्या जास्त आहे. पण आज कोणताही उत्सव असू दे, मग दांडिया उत्सव असू दे, नवरात्री उत्सव असू दे, कोणताही उत्सव असू दे, खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि खर्चही तेवढ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे याचा अर्थ की जे काही आवक येतं ते आवक जावक चालूच राहते. याने अर्थव्यवस्थेला खूप मोठा आधार भेटतो आणि तीच अर्थव्यवस्थेची कणा आहे आणि अर्थव्यवस्थेचा कणा राहील आणि भविष्यात हिंदू धर्म हा सुपर राहील आणि सगळे त्याला जॉईन होतील एवढंच मी बोलतो आणि आजचा कार्यक्रम इथं संपवतो. आणि संपवण्याच्या नंतर